हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तरी ते ना माझ्या 2-3 दिवसापासून तब्येतीची तारांबळच उडालेली होती. सर्दी आणि ताप सारखं येत होतं, पण मी घरच्या घरीच डोलो आणि सिट्रिझन घेत होती. तर त्याच्यामुळे थोडं बरं वाटत होतं. परत रात्रीला थंडी वाजून ताप आल्यासारखं वाटत होतं. आणि आज कसं झालं ना, एकदम स्वेटिंग वगैरे झाली मॉर्निंगला. तर म्हणजे कार्तिक म्हणालेत की आपण हॉस्पिटलला जाऊया लवकरात लवकर. सो आम्ही मॉर्निंगला हॉस्पिटलला गेलोत आणि तिथे गेल्यानंतर माहिती पडलं की माझी अगदी बी पी ना लो झालेली होती. 88-65 अशी बी पी आलेली होती. तर बरं झालं आम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलला गेलो. तर त्यानंतर आज नाश्त्याला बनवलेल्या होत्या इडल्या. सो नाश्ता वगैरे करून घेतल्या आणि त्यानंतर ना टॅबलेट्स घेतल्या. वेळेत डॉक्टरांचं ट्रीटमेंट घेतलेली बरी. मी नेहमीच म्हणते तुम्हालासुद्धा, पण माझ्या वेळेस का माहिती मी असं केलं. तर मी जाते लवकरच, पण म्हटले की ठीक आहे, बरं होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही होणार. साधं फिवरच तर आहे ना, तर त्याच्यामुळे मी घरच्या घरी डोलो घेत होती आणि सर्दीसाठी सिट्रिझिन घेत होती. पण आम्हा दोघंही महिलेकडनं कसं ना व्हायरल झालं. पहिले तर डुगूला झालं आणि डुगूनंतर मला झालं. पण डुगूची थोडीफार हलकी तब्येत आहेच. डुगूलाही व्हायरल असल्यामुळे ना त्याचाही चेहरा बिचाराचा कोमेजूनच गेलेला आहे, तुम्ही बघितलं असेल. आणि डुगू ना मला चिडवत होता, मम्मा बघ तू मला औषधी देते ना, आता बघ तुलासुद्धा औषधी घ्यायच्या आहेत. त्यानंतर डुगूला नाश्ता वगैरे भरवलं, डुगूला हे सुद्धा औषधी भरवल्या. आणि घरामध्ये ना मी खूप कमीच मेडिकेशन ठेवत असते. मला ते म्हणजे औषधी वगैरे ठेवणं अजिबातच आवडत नाही घरामध्ये. ते निगेटिव्ह एनर्जी येते असं मला वाटते. फक्त 1-2 अशा सर्दी खोकल्यासाठी औषधी ठेवत असते, नाहीतर औषधी मी ठेवतच नाही. आणि तब्येतीमध्ये ना तोंडाची चवच जाते. त्याच्यामुळे ना डुगू आणि मलासुद्धा भातभाजी खायची इच्छा काही होतच नव्हती. त्याच्यामुळे ना आज इडल्या बनवलेल्या होत्या. कार्तिकने काल ह्या बेडशीट आणलेल्या होत्या, पण मी काल काही बघितलेल्याच नाही. म्हटलं चला आज काय नवीन बेडशीट टाकून घेऊया. आणि खूप छान असा लूक आलेला होता बेडशीट टाकल्यानंतर. त्यानंतर ना दोघेही जणांनी आम्ही औषधी वगैरे घेतल्यात आणि थोड्या वेळ झोपलेलो होतो, कारण खूपच म्हणजे विकनेस फील होत होतं. आणि मेडिकेशन वगैरे घेतल्या होत्या ना, त्याच्यामुळे खूप जास्त अशी स्वेटिंगसुद्धा आलेली होती. आणि तब्येतीमध्ये तर प्रत्येकाचा चेहरा खूप जास्त असा डल होतच असतो. तुम्ही बघितलं असेल माझा चेहरा किती असा डल वाटत आहे. तर आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत होतच असतं. त्यानंतर फ्रेशअप वगैरे झाली, देवांना नमस्कार वगैरे करून घेतला. त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. इथे डुगूला ना इथे अभ्यासामध्ये मदत करत होती. त्याला ABCD 1 2 3 असं लिहायला सांगत असते आणि तो बऱ्यापैकी लिहूनसुद्धा घेतो. आणि उद्या आहे नवरात्र, सो सगळ्यांना नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दांडियाची तयारी झाली का ते कमेंट करून नक्की सांगा. चला आता इथेच